आम्ही शेवटच्या क्षणापर्यंत ही लढाई करणार आणि ह्यांचा सामना करत राहणार। लोकशाही ही अजूनही संपलेली नाहीये, त्यांनी संपवायचा प्रयत्न केलेला आहे, पण आमच्यासारख्या लोकांच्या माध्यमातून ही लोकशाही आम्ही कायमची ठेवण्याचा पूर्ण प्रयत्न करणार। सर्व महाराष्ट्राच्या जनतेला माझा नमस्कार। मी वैशाली गावडे, गेल्या 15 वर्षापासून काँग्रेस कार्यकर्ता आहे। सगळ्यात आधी मी जे कॅन्डिडेट जे निवडून आलेले आहेत महाराष्ट्रामध्ये नगरसेवक BMC इलेक्शनमध्ये आणि जे बिनविरोध निवडून आलेत त्यांना सर्वांना माझ्याकडनं खूप खूप शुभेच्छा त्यांच्या भावी वाटचालीस। आशा ही होती की योग्य निवड आणि योग्य कॅन्डिडेट निवडून आले पाहिजे होते, पण ठीक आहे, आता कोणी पैशाच्या बळावर आलेत, कोणी दादागिरी करून आलेत, कोणी लोकांना भीती देऊन आलेले आहेत। आता हे प्रत्यक्ष सर्व महाराष्ट्राच्या जनतेला समजलेलं आहे आणि मला नाही वाटत की महाराष्ट्र जनतेच्या मतदानाच्या माध्यमातून ही निवडणुका झालेल्या आहेत। हे लोकशाही संपवायचा जो प्रयत्न केलेला आहे त्याच्यासाठी तरी सुद्धा त्यांना शुभेच्छा। पुढील वाटचालीसाठी त्यांना काय सांगणार? त्यांना मी काय सांगू शकते, जे त्यांना मला सांगा तुम्ही। आता आपण म्हणतोय की आपल्या शुभेच्छा त्यांना तुमच्या माध्यमातून तर माझ्या शुभेच्छा त्यांच्यापर्यंत पोहोचणार आहे। 5 वर्ष आज गेल्या 2017 मध्ये BMCचं इलेक्शन झालं होतं, बरोबर। त्याच्यानंतर इलेक्शन थांबवण्यात आलं, मग आपण 3-4 वर्ष वाट बघितली आणि मग इलेक्शन अचानक मध्ये डिक्लेअर केलं, अधिवेशन थांबवलं, 15 तारखेला डिक्लेअर करून टाकलं की इलेक्शन ह्या तारखेला, 15 तारखेला इलेक्शन, 16 तारखेला डिक्लेअर। ठीक आहे, लोकांची घाई झाली, लोकांना वेळ देण्यात आला नाही, धावपळ झाली। प्रत्येक पक्षाने सुद्धा तिकीट्स वाटप करण्यासाठी खूप उशीर केला। शेवटच्या क्षणाला, शेवटच्या रात्रीला तुम्ही तिकीट्स लोकांना देताय, जेणेकरून 30 तारीख होती, 30 तारखेला कॅन्डिडेट्सची धावपळ झाली। बरेच कॅन्डिडेट वेळेवर पोहोचून सुद्धा त्यांचे फॉर्म एक्सेप्ट करण्यात आले नाही, त्यातून मी सुद्धा एक आहे। आपल्याला सर्वांना तर ही बातमी माहिती आहे की कुलाबा विधानसभेमध्ये काय झालेलं आहे। आज कुलाबा विधानसभेमध्ये काँग्रेसचा कॅन्डिडेट कोणीच नाहीये। मी राजेंद्र गवई साहेब, रासू गवई गटातून मला ही तिकीट मिळालेली होती आणि त्यांचं मी मनापासून धन्यवाद देते की त्यांनी माझी दखल घेतली, माझी बाजू मांडली आणि त्यांनी मला त्यांच्या कोट्यामधून ही तिकीट दिली होती। तिकीट मला 29 तारखेला रात्री मिळाली, मग 30 तारखेला माझी धावपळ झाली। मी 2:30 वाजता त्या ठिकाणी आतमध्ये पोहोचले होते आणि मला टोकन मिळालं। मला सांगण्यात आलं की तुम्ही बसा, सगळे आतमध्ये गर्दी आहे आणि आरोच्या कॅबिनमधनं लोक बाहेर आले की सगळ्या बाकीच्या लोकांना सोडण्यात येणार। मग 4:30 वाजता तरीसुद्धा मी दोरपर्यंत गेले, पण दादागिरी पोलिसांची वाढली होती आणि पोलिसांनी त्या ठिकाणी आम्हाला सगळ्यांना थांबवण्यात आलं। आता आमची जी लढाई आहे ती चाललेली आहे, कोर्टात आमची लढाई सुरू आहे। आज कुलाबा विधानसभेमध्ये पाहिलं गेलं तर राहुल नार्वेकर जे विधानसभा अध्यक्ष आहे BJPचे, त्यांची दादागिरी वाढलेली आहे। घराणेशाहीला तिकीट दिलेले आहेत, 3-3 वॉर्डमध्ये त्यांचे उमेदवार निवडून आलेले आहेत आणि मला सांगा तुम्ही, आता चाललेलं आहे की त्यांच्या घरातूनच कोण महापौर बनणार करून असं चर्चा सुद्धा सुरू झालेली आहे। म्हणजे आता राहुल नार्वेकर इकडचे कुलाब्याचे MLA, त्यांच्या घरातली लोक नगरसेवक, त्यांचा आता एखादी व्यक्ती त्यांच्या घरातल्या जो त्यांचा भाऊ बहीण जे पण आहेत त्यांचे नातेवाईक तिथे महापौरच्या जागेवर बसणार आणि येणाऱ्या जे मुख्यमंत्री पद आहे ते सुद्धा राहुल नार्वेकरला भेटणार आहे, असं मला दिसून आलेलं आहे। हे माझं स्वतःचं पर्सनल मी सांगत आहे, कारण की हे सत्यच आहे। राहुल नार्वेकरचा जो टार्गेट आहे तो येणारा मुख्यमंत्री आहे आणि त्याच्यासाठीच त्यांनी जी दादागिरी या ठिकाणी केलेली आहे कुलाबा विधानसभेमध्ये, हे स्पष्ट दिसून आलेलं आहे, स्पष्ट झालेलं आहे की राहुल नार्वेकरला मुख्यमंत्री बनायचं आहे, म्हणून त्यांनी त्याच्या घराणेशाहीच्या लोकांना तिकीट, का त्या BJPकडे कार्यकर्ते नव्हते, इकडे कार्यकर्त्यांची मनं दुखवण्यात आलेली आहे। हे फक्त एकच पक्षात नाही, सर्वच पक्षात हे चाललेलं आहे। आज तुम्ही आमच्या काँग्रेसमध्ये बघा, काँग्रेसमध्ये आमच्या वर्षाताई ज्या मुंबईच्या अध्यक्ष आहे त्यांचं नेतृत्व खरोखरच चांगलं आहे, पण कुठेतरी भाई जगताप यांनी आवाज उचलला तर त्याच्या विरोधामध्ये UB व्यंकटेश यांनी लगेच नोटीस काढलं। म्हणजे तुम्ही आज भाई जगतापजी जे आहेत आमचे नेते, ते काँग्रेसचे वरिष्ठ नेते आहेत, मराठा समाजाचे नेते आहेत, त्यांच्या विरोधामध्ये जर नोटीस निघत आहे तर सामान्य कार्यकर्ते जे काँग्रेस पक्षामध्ये इतक्या वर्षापासून काम करत आहेत त्यांची दखल घेणार कोण? आता तर मला खूप मोठी चिंता लागलेली आहे की काँग्रेसला येणाऱ्या काळामध्ये काँग्रेस
आज राहुल गांधीजी भारत जोडो आंदोलनचं, भारत जोडो यात्रा घेत आहेत. ते देशामध्ये लोकांना एकत्र करण्याचा प्रयत्न करत आहे आणि मुंबईमध्ये कार्यकर्ते तोडूच सुरुवात झालेली आहे. मुंबईमध्ये एखादा कार्यकर्ता जर बाजू मांडायचं स्वतःच्या हक्कासाठी किंवा त्याच्या संगती दुखवलेल्या गोष्टीसाठी जर तो बोलायचा प्रयत्न करत असेल तर त्याला तुम्ही नोटीस देताय, त्याला पक्षातून बाहेर काढण्यात येत आहे. तर मला वर्षाताईंकडे फक्त एवढीच अपेक्षा आहे. वर्षाताई आमच्या हे नेतृत्व त्यांचं चांगलं आहे की कार्यकर्ते जोडो केलं पाहिजे. जसं राहुल गांधीजींनी भारत जोडो चालू केलेलं आहे तसं मुंबई काँग्रेसने सुद्धा कार्यकर्ते जोडले पाहिजे, ही आमची अपेक्षा आहे. एकाच ठिकाणी नव्हे तर सगळ्याच ठिकाणी भाजपचं हे चित्र दिसून येत आहे. असं नाही वाटत का की लोकशाही कुठेतरी संपुष्टात येऊन लोकशाही ही त्यांनी संपवलेलीच आहे. त्यांची जी दादागिरी वाढलेली आहे, पण ह्या दादागिरीला आमच्यासारखी लोक तर बली पडणार नाहीयेत. आम्ही त्यांचा सामना करत राहणार जोपर्यंत आम्ही आहोत. ह्या म्हणजे बोलतात ना की माणूस जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत तो आम्ही शेवटच्या क्षणापर्यंत ही लढाई करणार आणि ह्यांचा सामना करत राहणार. लोकशाही ही अजूनही संपलेली नाहीये. त्यांनी संपवायचा प्रयत्न केलेला आहे, पण आमच्यासारख्या लोकांच्या माध्यमातून ही लोकशाही आम्ही कायमची ठेवण्याचा पूर्ण प्रयत्न करणार. संविधान आमचं आहे, संविधान आमच्या बाबासाहेबांनी लिहिलेलं आहे. संविधानाच्या आधारावर आज आपला भारत देश चाललेला आहे आणि आम्ही या भारताचे आम्ही सुद्धा नागरिक आहोत आणि त्या अनुषंगाने आम्ही आमचा हक्क बजावणार. आमच्यावर कुठल्याही पक्षाची दादागिरी आम्ही खपून घेणार नाही. निष्पक्ष बातम्या, नवा दृष्टिकोन, युवा स्तंभ न्यूज नेटवर्क.